वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार. गुरु साक्षात परब्रह्म ही संकल्पना आपण समजून घेतो आहोत. गुरु आणि शिष्य या दोघांमुळे ज्ञानाच्या परंपरा आजपर्यंत फुलत आलेल्या आहे. गुरूंशिवाय शिष्याला साधकाला ज्ञानप्राप्ती होत नाही. त्याच्या जीवनाला पूर्णत्व येत नाही. त्याच्या अंगी असणारे जे दुर्गुण आहेत, दोष आहेत, विकृत्या आहेत त्या नष्ट होत नाही. हे जसं खरं आहे तसं शिष्याशिवाय गुरु आपलं ज्ञान पुढच्या पिढीला देऊ शकत नाहीत. शिष्याशिवाय गुरु आपलं ज्ञान व्यक्तही करू शकत नाहीत, त्याच्यात विकासही करू शकत नाही. म्हणून गुरु आणि शिष्य ह्या आत्मज्ञान प्राप्त करण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं जातं. आत्मज्ञान हे एक टोक आहे आणि आत्मज्ञान मिळवणं हे महत्त्वाची बाब आहे. हे मिळवण्याकरता गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये समन्वय होणं आवश्यक आहे. म्हणून आपण बघितलं की आपल्याला गुरूंची आवश्यकता का असते. आपल्याला मिळालेला जे मानवी जीवन आहे, मानवी देह आहे, त्याचं ध्येय आत्मज्ञान प्राप्ती हे आहे, सच्चिदानंदाची प्राप्ती हे आहे. आणि हे जर आपल्याला अवगत करून घ्यायचं असेल, साध्य करून घ्यायचं असेल तर आपल्याला गुरूंची आवश्यकता असते. मग हे गुरु कसे असावेत, त्यांच्या अंगी कुठले गुण असावेत, ते गुरु म्हणून कसे श्रेष्ठ असावेत हे आपण बघितलं. जसं गुरूंच्या अंगी काही विशिष्ट गोष्टी आवश्यक असतात तसं शिष्याच्याही अंगी काही विशिष्ट गोष्टी आवश्यक असतात. तेव्हाच त्याला कुठल्याही संप्रदायाचे गुरु आपला शिष्य म्हणून स्वीकारतात. मग त्याच्यामध्ये अवगुण कमी असावेत, सात्विकता जास्त असावी, जिज्ञासा असावी, अभ्यास करण्याची वृत्ती असावी, निष्ठा असावी, सातत्याने प्रयत्न करण्याची इच्छा असावी. असे साधारण साधकामध्ये जर गुण असतील तर निश्चितपणाने त्याला चांगल्या गुरूंची प्राप्ती होते. हा भाग आपण बघितला. आणखीन एक महत्त्वाची बाजू याची आपण पाहणार आहोत. ती म्हणजे आपल्याला गुरूंची प्राप्ती ही आपल्या प्रारब्ध कर्माप्रमाणे होते असंही काही ठिकाणी म्हटलं जातं. आता प्रारब्ध कर्माप्रमाणे म्हणजे काय, तर आपल्याकडे म्हणजे आपल्या प्राचीन परंपरेनुसार, वैदिक परंपरेनुसार पुनर्जन्माची संकल्पना मांडली जाते की हा जन्म जो आपल्याला मिळालेला आहे याच्या आधी अनेक जन्म आपले झालेले आहेत. वेगवेगळ्या प्राणी, पशु, पक्षी अशा सगळ्या योनींमधून फिरत फिरत आपण मनुष्यदेह प्राप्त करतो. हा मनुष्यदेह प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण बुद्धीचा विकास करून घेण्याची आपल्याला संधी दिलेली असते. आपल्याला जे मानवी देह मिळतो आणि मानवी बुद्धी मिळते, मानवी मन मिळतं, त्याच्यामध्ये अफाट असं सामर्थ्य आहे. अनंत शक्तींचा वास आपल्या ठिकाणी आहे. त्या सगळ्यांचा उत्तम पद्धतीने विनियोग करून आपण आपलं जीवन सर्वांगाने परिपूर्ण विकसित करायचं असतं. म्हणून ती संधी आपल्याला दिलेली असते. नुसताच मानवी देह मिळाला आणि खा प्या मजा करा, सर्व प्रकारचे भोग जितके भोगता येतील तितके भोगा, असं जर आपण जीवन जगलो तर आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये फारसा फरक शिल्लक राहत नाही. आपण प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ का आहोत, कारण आपण आपल्या बुद्धीचा आपल्या सर्वांगीण विकासासाठी उपयोग करून घेऊ शकतो की जे प्राणी करू शकत नाही. म्हणून मानवी देह, मानवी जीवन महत्त्वाचं आहे. तर आपल्याला याआधी जे काही मानवी जीवन मिळालेलं असेल त्या जन्मामध्ये
आपण आत्मज्ञान मिळवण्याचा जो काही प्रयत्न केलेला असेल ते आपलं प्रारब्ध असतं. बघा, प्रत्येक जन्मामध्ये आपण कर्म करत असतो. मग कुठलं कर्म आपण करतो? तर कर्माचे 3 मुख्य प्रकार श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे. एक आहे शुक्ल कर्म, दुसरं आहे कृष्ण कर्म आणि तिसरं आहे शुक्ल आणि कृष्ण एकत्रित असणारं कर्म. आता शुक्ल कर्म याचा अर्थ शुद्ध कर्म, सात्विक कर्म, की ज्या कर्मामुळे आपल्यामधले दोष जे आहेत, विकार जे आहेत, ते आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त सात्विक वृत्ती वाढवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे भगवंताचं नामस्मरण असेल, सद्ग्रंथांचं वाचन असेल, संत संग असेल, भगवंताची आपल्याला जमेल तशी भक्ती करणं असेल, समाजाची सेवा निरपेक्ष बुद्धीने करणं असेल, इतरांना संकटाच्या काळामध्ये कुठलीही अपेक्षा न ठेवता सहकार्य करण्याची वृत्ती असेल, हे जे आहे याला शुक्ल कर्म, शुद्ध कर्म, चांगलं कर्म असं म्हटलं जातं. दुसरं आहे कृष्ण कर्म. कृष्ण कर्म म्हणजे वाईट कर्म, काळं कर्म ज्याला म्हटलं जातं ते. आता वाईट कर्म म्हणजे काय? तर राग, द्वेष, काम, क्रोध आदी जे दोष आहेत, विकार आहेत, त्यांनी लिप्त होऊन केलेलं कर्म. की जसं प्रत्येकाच्या वाटेला सुखाचे क्षण येतात, दुःखाचेही क्षण येतात. दुसऱ्याचं सुख ओरबाडून घेणं, जी काही संपत्ती असेल, धन असेल, ते लुटून घेणं, दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याचा द्वेष करणं, हे जे आहे ते कृष्ण कर्म आहे, वाईट कर्म आहे, ज्याचा निषेध आपल्या सगळ्या ग्रंथांनी केला आहे. की माणूस आहोत ना आपण, मग आपल्या बुद्धीला हे कळत असतं की चांगलं काय आणि वाईट काय. आपण अगदी लहान मुलांनासुद्धा सांगत असतो की बाळा हे चांगलं नाही आणि हे वाईट आहे. लहानपणापासून आपल्या घरामध्ये हा संस्कार होत असतो. प्रयत्नपूर्वक आपण हा करतो. का? कारण त्या मुलाच्या बुद्धीला हा विवेक निर्माण व्हावा, चांगलं काय आणि वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय. म्हणून ज्या वेळेला आपल्या हातून वाईट कर्म होतं, कृष्ण कर्म होतं, ते वाईट कर्म त्याचं प्रारब्धही वाईट तयार होतं. शुक्ल कर्माचं प्रारब्धही शुद्ध तयार होतं. आणि तिसरं जे कर्म सांगितलं आहे ते शुक्ल कृष्ण मिश्रित, म्हणजे काही प्रमाणामध्ये शुद्ध कर्म आणि काही प्रमाणामध्ये अशुद्ध कर्म. आपल्याला बऱ्याच वेळेला आपला स्वार्थ ज्या ठिकाणी येतो त्यावेळेला आपण धकवून नेतो की त्याला काय होत आहे, मी तर सगळं चांगलं करतच असतो, मग एखादी गोष्ट माझ्या हातून चुकीची घडली तर त्याला काय होतं, त्याला काही होत नाही. अशा पद्धतीने चांगलं आणि वाईट असं दोन्ही कर्म जे केलं जातं एकाच वेळेला त्याला कृष्ण शुक्ल कर्म असं म्हटलं जातं. आता कुठल्याही प्रकारचं कर्म आपल्या हातून घडलं की त्याचं प्रारब्ध तयार होतं. म्हणजे काय की त्या कर्म केल्यानंतर त्याची वृत्ती तयार होते, कर्मातून फल तयार होतं आणि ते फळ आपल्याला पुढच्या जन्मामध्ये प्रारब्ध म्हणून भोगावं लागतं. की जसं आपण पाहतो, आपण संतांचं उदाहरण घेऊया. नामदेव महाराज आहेत. संत नामदेव महाराज अगदी वयाच्या 5व्या वर्षापासून विठ्ठल नामाचं भजन करायला लागले, विठ्ठलाची भक्ती करायला लागले. की ज्या वयामध्ये विठ्ठल काय कळत नाही, भक्ती काय ते कळत नाही, नामस्मरण काय ते कळत नाही, कीर्तन कळत नाही, काहीच कळत नाही. पण एवढ्या कमी वयामध्ये त्यांना असं का वाटलं की आपण सातत्याने भगवंताच्या नामामध्येच रंगून जावं. कशी ही प्रेरणा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली हे कळत नाही. आद्यशंकराचार्यांचं उदाहरण घेऊया. वयाच्या 8व्या वर्षी ते आईला म्हणतात की आई मला तू संन्यास घेण्याची परवानगी दे. 8व्या वर्षी त्या मुलाला संन्यास म्हणजे काय हे माहिती आहे. तो घेतल्यानंतर आपलं आचरण कसं असलं पाहिजे, विचार कसे असले पाहिजे, आपल्याला काय नेमकं करायचं आहे, आपल्या जीवनाची दिशा काय आहे, हे 8व्या वर्षी त्या मुलाला कसं कळतं, याचं आश्चर्य आपल्याला वाटतं. आणि मग आपण म्हणतो की नाही,
ह्या सगळ्या मोठ्या विभूती आहेत. भगवंताचे हे अवतार आहेत. खरं तर भगवंताचे अवतार आहे असं म्हणण्यापेक्षा त्यांचं पूर्व प्रारब्ध इतकं तयार झालेलं होतं की या जन्मात आल्यानंतर त्यांच्याकडून शुद्ध कर्म अगदी कमी वयामध्ये घडायला लागलं. भगवंताच्या भक्तीची ओढ, भगवंताच्या ज्ञानाची ओढ, योग साधनेची ओढ वयाच्या 4थ्या 5व्या 6व्या वर्षी या लोकांना उत्स्फूर्तपणे, कोणीही न सांगता, कुठेही न ऐकता, कोणाचंही न पाहता आपली आपणच ती प्रेरणा मिळत जाते. आता ही जी प्रेरणा त्यांना मिळते त्याला म्हणतात प्रारब्ध. मागच्या जन्मी त्यांनी जे काही कर्म केलेलं आहे, शुद्ध कर्म केलेलं आहे, त्या कर्माचं फळ म्हणून या जन्मामध्ये या गोष्टी अगदी सहजतेने, अगदी कमी वयामध्ये त्यांच्यामध्ये लगेच विकसित झालेल्या दिसतात. असं प्रत्येकाच्या बाबतीत असतं, आपल्याही बाबतीत असतं. आणि म्हणून जसं आपलं प्रारब्ध असेल, प्रारब्ध त्याप्रमाणे आपल्याला भगवंताची प्राप्ती, सद्गुरूंची प्राप्ती, सद्गुरूंची कृपा ही त्या त्या वयामध्ये आपल्याला ती प्रेरणा आतून मिळत जाते. आता काही व्यक्ती अशाही आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात की वयाच्या 22व्या वर्षी, 23व्या वर्षी, की ज्या वेळेला संसार नुकताच सुरू होतो, तरुण वय असतं, सर्व प्रकारचे भोग भोगण्याची इच्छा मनामध्ये वारंवार उफाळून येत असते. पण अशा वयामध्ये काही लोक पूर्णपणे विरक्त असतात. त्यांच्या मनामध्ये कुठलाही भोग भोगण्याची इच्छा निर्माणच होत नाही. हे का होतं? आणि काही लोक आपल्याला असे दिसतात की वयाची 80 गाठली आहे, 85 गाठली आहे, पण भोग भोगण्यापासून ते परावृत्त होत नाहीत. त्याही वयामध्ये जास्तीत जास्त भोग मला कसे मिळतील याचा प्रयत्न ते करत असतात. हे आपल्याला आजूबाजूला जर आपण नजर टाकली तर आपल्याला सहजतेने हे चित्र पाहायला मिळतं. मग इथे मुद्दा हा महत्त्वाचा आहे की आपल्याला मानवी देह मिळाला, मानवी जीवन मिळालं. आता मागचं तर आपल्याला आठवत नाही, पण या जन्मी जे काही आपल्याला मिळालेलं आहे, या जन्मामध्ये आपण काय करायला हवं तर जास्तीत जास्त शुद्ध कर्म करायला हवं. वाईट कर्म कशाला म्हणतात हे समजून घ्यायला हवं आणि ते जितकं आपल्याला टाळता येईल तितकं ते टाळावं. त्याच्यापासून आपण आपल्या मनाला परावृत्त करावं. खरं तर आपल्या मनाचा ओढा स्वाभाविकपणे वाईट कर्म करण्याकडे जास्त असतो. म्हणूनच समाजामध्ये कायम आपल्याला चांगलं आणि वाईट ह्या ज्या प्रवृत्ती असतात त्यांच्यामध्ये असंतुलन पाहायला मिळतं. कुठलाही काळ तुम्ही घ्या, अगदी प्राचीन काळापासून बघूया आपण, तेव्हापासून आत्तापर्यंत जर आपण विचार केला तर समाजामध्ये कायम या 2 प्रवृत्ती आपल्याला सापडतात. एक आहे वाईट प्रवृत्ती आणि दुसरी आहे चांगली प्रवृत्ती. एक आहे सत्प्रवृत्ती आणि दुसरी आहे वाईट प्रवृत्ती. आता ही सत्प्रवृत्तीची जी लोक आहेत ही कायम त्या त्या काळामध्ये खूप कमी प्रमाणात आपल्याला दिसतात आणि वाईट प्रवृत्तीची जी लोक आहेत त्यांची शक्ती ही कायम एकवटलेली असते आणि ती मोठ्या प्रमाणात असते. आजही आपण उदाहरण बघितलं तर आपल्या समाजामध्ये हे असंतुलन आपल्याला अनुभवायला येतं. म्हणूनच आपण आपलं कर्म करताना कायम सजग असलं पाहिजे. कितीही बारीक चूक आपल्या हातून झाली, वाईट कर्म झालं तर त्याचं प्रारब्ध रूपाने आपल्याला पुढच्या जन्मी भोगावं लागतं. म्हणून जास्तीत जास्त शुद्ध कर्म करणं, चांगलं कर्म करणं, चांगल्या सद्गुणांची वृद्धी करणं, आत्मज्ञान प्राप्त करण्याच्या दिशेने प्रयत्न करणं हे आपलं काम असतं. आणि हे करत असताना जर आपला मृत्यू झाला तर आपल्याला पुढच्या जन्मी लवकर या सगळ्या गोष्टी आत्मसात होतात. याची ही उदाहरणं आपण बघितली आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे वारंवार पाहायला मिळतात. सगळ्या संतांची उदाहरणं आपण घेऊ शकतो. ज्ञानीपुरुष जे होऊन गेलेत, आचार्य होऊन गेलेत, ऋषीमुनी होऊन गेलेत, या सगळ्यांना हाच नियम लागू पडतो.
आणि हाच नियम आपल्यालाही लागू पडतो. अगदी आपण संत श्री तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाबाई यांचं उदाहरण बघा, त्यांचे अभंग बघा, जनाबाईंचे अभंग बघा. त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या पूर्व 6-6, 7-7 जन्मांच्या कथा सांगितल्या आहेत की मागच्या जन्मी मी कोण होते, कशी होते, काय होते आणि मी कुठलं कर्म केलं म्हणून मला या जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती झाली, सद्गुरूंची प्राप्ती झाली, संत संग मिळाला. हे सगळं ते सांगत आहेत. सांगायचं एवढंच आहे की कर्म करणं आपल्या हातात असतं आणि ते कर्म जसं आपण करू त्याप्रमाणे आपल्याला प्रारब्ध भोगावं लागतं. तर या प्रारब्धामध्ये आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती ही आपल्या पूर्वकर्मानुसार होते. म्हणून बघा, सगळ्यांना सद्गुरूची प्राप्ती अगदी कमी वयामध्ये होत नाही. ज्या लोकांचं प्रारब्ध कर्म जर उत्तम असेल तर त्यांना बालवयातच त्यांचा ओढा भगवंताची भक्ती करण्याकडे असतो आणि त्यांना सद्गुरूंची प्राप्तीही त्या मानाने लवकर होते. त्यांना ओढ लागते की मला पूर्णत्व मिळवायचं असेल, आत्मज्ञान प्राप्ती करून घ्यायची असेल तर मला सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे. मला सद्गुरूंना शोधलं पाहिजे, मला सद्गुरूंच्या जवळ गेलं पाहिजे. संत श्री एकनाथ महाराजांचं उदाहरण बघा, गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण बघा. एकनाथ महाराज वयाच्या 10व्या वर्षी पैठणहून देवगिरीला पायी पायी चालत गेले गुरूंच्या शोधासाठी. आणि आपल्याला गुरु आवश्यक आहे. गुरूंची आवश्यकता का आहे? आपल्याला आत्मज्ञान प्राप्ती हवी आहे, ती करून घ्यायची आहे. हे आकलन, ही जाणीव ही 10व्या वर्षी त्यांच्यामध्ये होते. गोंदवलेकर महाराजसुद्धा वयाच्या 10व्या-11व्या वर्षी घरातून बाहेर पडले गुरूंना शोधण्याकरता आणि संपूर्ण भारतभर ते फिरले. नुसते महाराष्ट्रात ते फिरले नाही, संपूर्ण भारतभर, उत्तर भारत ते फिरले, दक्षिण भारत फिरले. तेव्हा त्यांना गुरूंची प्राप्ती झाली. तर जोपर्यंत आपल्या मनामध्ये आत्मज्ञान मिळवण्याची तळमळ निर्माण होत नाही आणि ती तळमळ जोपर्यंत तीव्र होत नाही तोपर्यंत आपल्याला गुरूंची प्राप्ती होत नाही असंही म्हटलं जातं. याचीच दुसरी बाजू अशी आहे की ज्या लोकांमध्ये आत्मज्ञान किंवा भगवंताची प्राप्ती व्हावी अशी तीव्र तळमळ लागते, त्या लोकांच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष भगवंतच गुरूंच्या रूपाने प्रवेश करतात असं संत श्री गुलाबराव महाराज आपल्या ग्रंथांमध्ये नमूद करतात. की तुम्हाला ओढ असली पाहिजे, तुमच्या मनामध्ये तळमळ असली पाहिजे, तीव्रता असली पाहिजे की मला भगवंताची प्राप्ती व्हावी, ते भगवत तत्व नेमकं कसं आहे ते मी जाणावं. मी भरपूर प्रयत्न करतो आहे परंतु मला त्याचं नीट आकलन होत नाही. गुलाबराव महाराजांचंच उदाहरण घ्या. वयाच्या 4थ्या वर्षापासून छोटेसे गुलाबराव महाराज रात्रभर आपला श्वास रोखून समाधी अवस्थेमध्ये बसायचे वयाच्या 4थ्या वर्षी. हे त्यांना कुणी शिकवलं? कुणीही शिकवलं नाही. त्यांना हे माहिती पण नव्हतं की हा काय भाग असतो. स्वयंप्रेरणेने, स्वयंस्फूर्तीने ते ध्यान लावून बसायचे, समाधी लावून बसायचे 4थ्या वर्षी. त्यांच्या घरातल्या लोकांना आश्चर्य वाटायचं, हा मुलगा काहीतरी करतो. नानाविध विचार त्यांच्याविषयी घरातल्या लोकांच्या मनामध्ये निर्माण होत होते. तर हे जे घडतं आणि मग ती तीव्रता त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होते. भगवत प्राप्तीची, आत्मज्ञान प्राप्तीची तीव्रता, तळमळ निर्माण व्हायला लागली की स्वाभाविकपणे संसाराविषयी, नातेवाईकांविषयी, आप्तसंबंधांविषयी पूर्णपणे विरक्ती यायला लागते. म्हणजे काय तर त्यांच्याविषयीची आसक्ती, आपलेपणा हा सुटायला लागतो. संसारामध्ये आपलं मन का अडकतं? कारण संसारापासून सुख मिळतं, आनंद मिळतो. संसारातले जे पदार्थ आहेत, वस्तू आहेत, त्या आपल्याला सुख देतात. म्हणून आपलं मन वारंवार त्या संसारामध्ये धाव घेतं.
पण ज्यांना आत्मज्ञानाची तळमळ लागते त्यांना हे कळून चुकतं की संसारामधली कुठलीही वस्तू आपल्याला पूर्ण आनंद, पूर्ण समाधान, पूर्ण शांतता देऊ शकत नाही. मग आपल्याला पूर्ण आनंद, पूर्ण समाधान, शांतता कुठे मिळेल? तर ती आपल्या आत्मतत्वाच्या ठिकाणी मिळते. आणि मग ते आत्मतत्व आपण कसं साध्य करणार? तर त्याच्यासाठी आपल्याला गुरूंची आवश्यकता आहे. मग हे गुरु कुठे मिळणार, कसे मिळणार, आपली पुढची प्रगती केव्हा होणार? वारंवार भगवंताला हे लोक मनातून आळवायला लागतात. ती पहिली भक्ती अगदी भोळी भाबडी भक्ती असते. आणि त्या भोळ्या भक्तीने काय होतं तर भगवंताकडे हा संदेश पोहोचतो की या व्यक्तीला, या माणसाला संसारातली कुठलीही वस्तू नको आहे. याला संसाराच्या पलीकडे जे आत्मतत्व हवं आहे ते हवं आहे. आणि म्हणून ते आत्मतत्व मिळवण्याकरता, त्याचं मार्गदर्शन करण्याकरता भगवंत त्याच्या जीवनामध्ये गुरूंच्या रूपाने प्रकट होतात. आणि त्याचा आत्मज्ञान प्राप्तीचा जो मार्ग आहे तो खुला व्हायला लागतो, प्रशस्त व्हायला लागतो. आणि त्याची वाटचाल त्या दिशेने सहजतेने होते. म्हणून सद्गुरूंची प्राप्ती ही आपल्याला आपल्या प्रारब्ध कर्मामुळे होते. मग ती अगदी वयाच्या 3ऱ्या वर्षी होईल, 4थ्या वर्षी होईल, 10व्या वर्षी होईल, नाही तर वयाच्या 70-80व्या वर्षी होईल. आणि काही लोकांना हा देह संपला तरीही गुरूंची प्राप्ती होत नाही. जीवन संपलं तरीही गुरूंची प्राप्ती होत नाही. कारण त्या विषयाचा ते विचारच करत नाहीत. फक्त संसार करणं, संसारातल्या गोष्टींमध्ये रमणं, त्याचा आनंद घेणं, काम क्रोधादी दोषांमध्ये गुरफटून जाणं आणि याच्यामध्ये संपूर्ण जीवनाचा वेळ, शक्ती खर्ची पडते. आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न हे लोक करत नाहीत. आणि ज्या लोकांना हे लक्षात येतं की आपल्या आधी होऊन गेलेले हे जे महात्मे आहेत, यांनी कुठल्या गोष्टीला किती महत्त्व दिलं आहे, आपल्या जीवनामध्ये आपण कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यावं, याचा विवेक ज्यांचं जागृत होतो त्यांना गुरूंची प्राप्ती सहजतेने होत जाते. म्हणून गुरूंना शोधणं, गुरु शिष्यांना शोधणं हा भाग जसा आहे तसं ही एक बाजू देखील याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. मग गुरु शिष्यांसमोर येतात किंवा शिष्य आपल्या गुरूंच्या समोर त्यांना शोधत शोधत त्यांच्यापर्यंत जातात. त्या दोन्ही बाजूंनी गुरु शिष्य एकमेकांना शोधतात. आणि मग जेव्हा ते एकमेकांच्या समोर येतात त्यावेळेला लगेच गुरु त्यांना आपला शिष्य म्हणून पत्करत नाही. काही काळ जाऊ देतात. त्या शिष्याचं आचरण कसं आहे, विचार कसा आहे, त्याच्यामध्ये गुण कोणते आहेत, दोष कोणते आहेत, हे सगळं ते पाहतात. आणि मग काही कालावधीनंतर त्याला मंत्र दीक्षा देतात, अनुग्रह देतात. आणि एकदा अनुग्रह दिला की तो साधक त्या गुरूंचा शिष्य होतो. त्याच्या जीवनावरती गुरूंची मुद्रा ही कायमची उमटते. तो त्या गुरुमुद्रेने अंकित होऊन जातो. आणि मग त्याचा आत्मिक प्रवास जो आहे तो खऱ्या अर्थाने सुरू होतो. तर आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. यानंतर आपण पुढच्या भागामध्ये जे दीक्षेचे प्रकार दिले जातात, ज्या पद्धतीने दीक्षा दिली जाते, अनुग्रह दिला जातो, तो भाग देखील पाहणार आहोत. कारण गुरु आपल्या शिष्याला एकसारख्या पद्धतीने दीक्षा देत नाहीत. दीक्षेचे वेगवेगळे प्रकार सांगितले जातात. स्पर्श दीक्षा आहे, दृग दीक्षा आहे, मंत्र दीक्षा आहे, असे. आणि
त्या प्रत्येकाचं एक वेगळं वैशिष्ट्य देखील असतं. मग कुठल्या प्रकारचा मंत्र गुरु आपल्या शिष्याला देतात, का देतात, याचं देखील एक वेगळं असं शास्त्र आहे आणि तेही आपण थोडक्यात पाहणार आहोत. म्हणून आज आपण या ठिकाणी थांबूया. उद्या आपण दीक्षेचा विचार करणार आहोत. ओम श्री गुरुदेवाय नमः.